हिवाळा सुरू झाला की घरामध्ये कुणाला ना कुणाला सर्दी ही नक्की होतेच. नाक वाहणे, नाक बंद होणे, शिंका येणे आणि डोके जड वाटणे हे त्रास खूप सामान्य आहेत. पण हिवाळ्यात मात्र हे त्रास जरा जास्तच वाढतात आणि ते औषधाशिवाय कसे कमी करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. सर्दी होण्याची कारणे, घरगुती उपाय आणि सर्दी असताना काय करू नये हे सगळं सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग लगेच सुरू करूया. हिवाळ्यात सर्दी होण्याची कारणे काय आहेत? तर हिवाळ्यात वातावरणात थंडी वाढल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. थंड हवा नाकातून आत गेल्यावर नाकातील संरक्षणात्मक पेशी कमजोर होतात आणि व्हायरस पटकन शरीरामध्ये शिरतो. थंड पाणी पिणे, फ्रीजमधील पदार्थ खाणे आणि रात्री थंड हवेत बसणे हे सर्दी वाढण्याची मुख्य कारणे ठरतात. तसेच पुरेशी झोप न घेणे आणि सतत थकवा असणे यामुळे देखील सर्दी लवकर होते. लहान मुले आणि वृद्ध लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना सर्दी जास्त प्रमाणात होते. औषधे घेऊन देखील फरक पडत नाही, यावर खास घरगुती उपाय पाहणार आहोत. चला मग कोणते उपाय आहेत ते पाहूया. सर्दीवर घरगुती उपाय पहिला म्हणजे तर कोमट पाणी पिणे. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने कोमट पाणी पिल्याने नाकातील चिकट स्राव पातळ होतो आणि सर्दी कमी व्हायला मदत होते. दुसरं म्हणजे वाफ घेणे. दिवसातून एकदा किंवा दोनदा वाफ घेतल्याने नाक मोकळं होतं आणि श्वास घ्यायला आराम मिळतो. तिसरं म्हणजे आले आणि तुळशीचा काढा. आले आणि तुळस उकळून त्याचा काढा प्यायल्यास घसा साफ होतो आणि सर्दीवर चांगला परिणाम होतो. चौथं म्हणजे मध आणि काळी मिरी. 1 चमचा मधामध्ये चिमूटभर काळी मिरी मिसळून घेतल्यास सर्दी आणि खोकला दोन्ही कमी होतात. पाचवं म्हणजे हळदीचे दूध. रात्री झोपण्याआधी कोमट दुधात हळद घालून प्यायल्यास सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते. वेलची आणि लवंग. वेलची किंवा लवंग तोंडात धरून ठेवल्यास नाक आणि घसा साफ होतो. तसेच गरम सूप, भाजी किंवा डाळीचे गरम सूप प्यायल्यास शरीराला उष्णता मिळते आणि सर्दी लवकर कमी होण्यास मदत देखील होते. सर्दी असताना शरीराला पुरेशी विश्रांती दिल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी लवकर बरी होते. तसेच गरम पाण्याने आंघोळ करणे. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीर थंड होण्यापासून वाचते आणि सर्दी वाढत देखील नाही. नाकाला तेल लावणे. नाकाच्या आत थोडंसं तिळाचं किंवा खोबरेल तेल लावल्यास नाक कोरडं पडत नाही आणि सर्दीचा त्रास देखील कमी होऊ शकतो. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करायचंय तर कोमट पाणी प्यायचं. दुसरं म्हणजे दिवसातून किमान एकदा तरी वाफ घ्यायची. तिसरं म्हणजे आले आणि तुळशीचा काढा प्यायचा. चौथं म्हणजे आहारात गरम आणि ताजे अन्न घ्यायचे. पाचवं म्हणजे रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध घ्यायचं. सहावं म्हणजे थंडीपासून स्वतःचं संरक्षण करायचं आणि गरम कपडे वापरायचे.